काय झालं तर रडायला आणि तिने एवढं ही करायला होय का. नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिलीला. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 10:30. आता विषय काय झाला आहे तुम्हाला मी सांगतो सारा. मी आलो आहे घरनं राग वैतागून. तर काय झालं, निघालो आहे पुण्याला बघा. आता तुम्ही म्हणसान कसं काय चालला काय अचानकच एवढ्या रातचं इंदारचं बघा. इकडं रस्त्याला कोणसुद्धा दिसत नाही, समजा रस्ता सुमसाम आहेत. बघितलं का, जवळजवळ 11 वाजत आले, 10:30 वाजून गेले ते, मग अशीच वाजल्या होत्या. झालं काय, प्रियंका म्हणत होती मला पुण्याला यायचं आहे. मी म्हणतोय तिला सकाळी पण समजून सांगितलं वल्लांद्यातना, आता पण सांगितलं, तरी तीच गोष्ट सारखी. मला आलं टेन्शन, काय करावं काय नाही कळलं नाही. म्हणलं एक काम कर म्हणलं, म्हणजे थोडक्यात तुझं माझं झालं. गाडी घेतली की खाणली, असं तुम्हाला सांगतो. निघून आलो घरनं, नाही जेवलो संध्याकाळचं, ना डबा बांधला, काहीच नाही. राधू म्हणत होते पप्पा जाऊ नका ओ मागं लागला. पण एवढा राग आलता की मला सुचलंच नाही काय. हाय अशी तुम्हाला सांगतो बॅग अडकवली आणि मी सरळ पुण्याचा रस्ता धरला. पण ॲक्च्युली आता असं झालं की लय कॉल आलं प्रियंकाचा. बघा ही बॅग पाठीमागून मी काय उचलला नाही. जवळजवळ 30-40 किलोमीटर आल्यानंतर म्हणलं काय म्हणते ते तर बघा, म्हणून मी कॉल उचलला तर मोठ्याने रडायला लागले. पण राधूने कॉल घेतला. राधू म्हणली पप्पा जाऊ नका आम्हाला सोडून, मम्मी रडते, तुम्ही या माघारी. मला सांगा, असं जर रडारडी पडापडी केलं तर मी कसं जाऊ पुण्याला, कसं माझं मन लागेल. एक तर दिवसभर डोकं खाते. तिला समजून सांगतोय मी, प्रियंका लेकरं आहे ती, मी तुला पैसे पाणी देतोय, सारं देतोय, नको लोड घेऊ. येतोय मी जर आठवड्याला, तुम्हाला न्यायचंच नाही, तुमच्या मनातच नाही, तुम्हाला कशाला आता आम्ही लागतोय. मग तिसरंच काय पण बोलत बसली. तिकडं ऑफिसमध्ये हीच आहे ती आहे काय पण म्हणायला लागली. म्हणून मला राग आला आणि त्या रागाच्या भरात मी तुम्हाला सांगतो पिशवी घेतली, बॅग, निघून आलो. जेवलो पण नाही काय नाही. पण आता राधूचं आवाज ऐकला मी. राधू रडत होती, पप्पा या, मम्मी रडते, आम्हाला करमलं नाही, का सोडून गेला. धड पुण्याला पुढं जावं का माघारी जावं हे पण कळालं मला. लय बेकार वाटतं या. मी प्रत्येक गोष्ट तुमच्यापाशी मांडत असतो या. अवघड वाटायला लागलं. बघा बूट पीठ घालून समजा आलो. तर आता बायको जाऊ द्या, पण लेकरांसाठी मला पुढं म्हणजे मनच वडा नाही, रस्ताच वडा नाही पुढं. हाय असं हितनं माघार निघालं मी. बघितले का, हे पुण्याचा हायवे इकडनं बारामतीहून जाणारा. टायमिंग भरपूर होऊन गेलेला आहे. तर मी आता तुम्हाला सांगतो किती वाजल्या तुम्हाला दाखवतो. 12 वाजून गेलेत, 12. बघितलं का, 12 वाजून गेले त्या. तर मी चाललो आता घरी, तुम्हाला हे दाखवतो घड्याळ व्यवस्थित बघा, दिसतंय का. पांढरा असल्यामुळे ती काय दिसत नाही, आता दिसन काळ्या आतमध्ये. भरपूर टाईम झाला. हे अंधारावनं ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येत आहे. तर ठीक आहे, मी आता जातो घरी. भाऊ आता 1 तास लागतंय का 1.5 तास लागतंय घरी जायला. मी जातो. लेकरांचा आवाज ऐकलं, ओमचं, ह्यांचं, राधूचा, मनच होय ना मला पुढं जायला. लय बेकार वाटते, काय जीवनात चालू आहे काहीच कळणार नाही. म्हणून मी इथून फिरतोय महागारी मित्रांनो. चला
तर आता घरी जातो, ती समजूत काढतो. नवरा बायकोमध्ये होतच राहते हे, पण माया एवढी बेकारनं मोहमाया नसून ऐकत. रस्ताच वाडा नाही पुढं. चालू बघा महागारी लेकरांच्या आवाजासाठी. चालू बघा. चाललो बघा आता, असं अंधारे पाठीमागे निघालो. बघू आता लाईव्ह मध्ये प्रियंका काय करते, पोरं काय करते ते तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो आता घरी आलोय. आता झोपले असताना पोरं हे ते गाडी परत लागतो आतमध्ये. आलोय बा, बराच उशीर झाला. किती वाजला काय की आता बराच टायमिंग झाला बघा. आता हे झोपली वाटतंय. बघितलं का समदेकर लाईव्हमध्ये दाखवतो काय झालं काय नाही. ओके काय करतोय या प्रियंका? ए प्रियंका झोपली वाटते. लाईट पण बंद केली. प्रियंका झोपली काय? काय झालं तर रडायला आणि हे तिने एवढं हे करायला होय का? होय लका माणसाला काम करून पण द्याय नाही काय नाही न की जणू काही एखादं गेले रडायला लागली. हा तुझ्या नादाने पोरं रडायला लागली ना होय का? इकडे काय झालं तर रडाय काय झालं तर? काय झालं तुम्हाला? काय म्हणतोय मी? काय काय होतंय तुम्हाला? हसते काय? आलंय आता एवढा अंधाराचं कशाला आलं? आता तू बोंगाच पसरवला एवढा मोठा, रडायच लागली जणू काय एखादं कोण गेल्यावणीच करायला लागली या. हा तुझ्या नादाने ती पोरं रडायला लागली. माणसाला सांगून जावा ना, नीट जावा जाताना म्हणून. असं गुपचूप जायचं, माणसाला काळजी लागते ना आपल्याकडं. कशा एवढी काळजी आहे का? मग कशाला मग दात घेऊन कशाला काय पण म्हणते मला? हा काय म्हणलं? हा लयच करमायला लागले तिथं, लेकरांची काळजी नाही आणि हे तीन जावान कशाला तसं म्हणायचं? करमायच लागलंय हा तिथं. पोरांना तरी म्हणायचं, पोरं रडतात हे करतात, महाग विचारलं तरी पण बघायचं की लेकर मग तू एक शब्द चुकीचा बोलली त्यात. काय म्हणले मी तुम्हाला एवढे? लयच करमायला लागलं तर जावा तिथं. जावा म्हणजे काय? करतच होता तसं तुम्ही. जावा तिथं म्हणजे काय? त्याचा अर्थ काय झाला? मला नाही माहित. हा लका जर आठवड्याला येतोय मी, लेकरं परवा दिवशी थोडं राहिलेले बघितले व्हिडिओ कॉलवर, तर लगेच आलो संध्याकाळपर्यंत इथं तुझ्यापाशी. हा समजा पोचवतोय घरात, खाया पिया हे ते. हा जाताना. मग आपलं तोंड व्यवस्थित ठेवा. रडतात पडतात फोन आपलं तोंड व्यवस्थित ठेवायचं असतं ना, नीट बोलायचं नवऱ्याला.
नीट नाटक गेला नवरा तिथे कशाला माणूस माग कशाला फोन तरी करते बोलतात. नीट बोलायचं ना. तुम्ही गेल्यापासून रडतात तिथं पप्पा पप्पा करून पोरांना तरी सांगायचं. मग आता तर त्याला त्या पोराला कळत नाही का आई कशी बोलती या. पोरं कुठं होते. हा कुशालच म्हणते लेकरं बाळ सोडून लईच राहा वाटते तिकडं. आता कशाला आमची आठवण येते यान. मी तरी एवढं काय म्हणतो. हा लईच करमत असलं तिथं जावा. कोण तिथं आहे काय कोण पोरी सोरी आहेत काय तिथं मी कुठं बघायचं. रूमवर. मग कोण राहते तिथं. मित्र आणि मीच दोघंच राहतोय ना. एवढं पुढचं नाही बोलायचं ना. जावा म्हणजे मग तुम्हाला काय एवढं रागानं मला घेऊन चला म्हणल्यावर. त्याचा राग आला नाही. तुला नेतो राधूला सुट्ट्या लागू दे न्यायचं नियोजन केलंय. मग मी नुसतं म्हणलं होतं घेऊन चला का लगेच म्हणलं. मग का 2 दिवस झाले हुटकान लावलंय. आलोय मी हसाव खेळाव हे करावं मला घेऊन चाला मला घेऊन चाला. दुसरं आहे का काय. सकाळच्या हिडोमध्ये ते परवा पण तीच आईला सांगते आपण मला घेऊन चाला. न्यायचंय की बाबा तुला. न्यायचं नाही म्हणून मग काय पण आरोप करते काय म्हणते काय. नाही नाही सगळे माणसं होतो करायला लागले. नाही नाही माणसं काय का म्हणा माणसाचं नको. माझं बघतो नवऱ्याचा परपंच आपला आहे. माझं किती लोक आणून देत नाही घरात फिरत काही. हे लोक बघत नाहीत. हे मला करायला लागतंय मायापुरतं बोल. नीट सांगायचं ना मला यायचंय. मी सांगतोय पुढल्या महिन्यात तुला नेतो नको टेन्शन घेऊ. तुम्ही पण नीट तिथं लयच कर्माला लागलंय. कशाला काय काळजी वाटते? असंच व्हायला लागलंय. काय तुम्ही हसून खेळून गेला असता कशाला लेकरं नाही तरी पप्पा पप्पा म्हणून गेला असता रडली पडली. नाही 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 कुठली वाट बघून आता? कळू दे यूट्यूब फॅमिलीला तरी कशी त्रास देते. हे आरसे पिरसं पुसकी बघ काचा पिचा कशा झाल्या. काय झालं हे हा. कायला का याड्याचं काम आहे का सारं. हा लेकरं झोपली माझी बघितलं बाटवले आहे. आहे पोरांचा आवाज ऐकला म्हणून आलोय. तुझ्यासाठी नाही आलो अजून सांगतो. तुझ्यासाठी हे राधू माझी रडली तिचा आवाज ऐकला ओमचा ऐकला. हा पप्पा या पप्पा या पप्पा का सोडून गेला म्हणून आलोय. हा जाताना माघारी बघितलं असतं तो दिल तरी डोक्याला टेन्शन लई. कुठतरी देवाने हात बांधल्यात ना आमचं. हा तुला कोण नीट तुझं आहे का तू नीट. हा नेतो म्हणलंय ना पुढल्या महिन्यात तुला पण तिकडं. तवर तर म्हणायला लागली लयच करमतंय तिकडं मग तिकडं जावा. मग गेलो भरली बॅग आणि गेलो. मग कशाला भाग रडते होय का. जे ते माझ्याच नावाने बदनामी करतो नाही ज्या वाढ जीवन नाही तर दरबारी जीवनच येतात. शिळ पडतं दरबारी. राहू दे मग झोपतो तसंच. आहे की खायला असला कशा नको नको नाही जेवायचं झोपतो तसंच. राहू दे करा लाईटी पण झोपतो माझं. नको जेवा मला काही नको. चांगलं विचारते दरबारी घेऊन येतात. आता काय झालं. नको जेवाय फिवाय जेव तुझं तूच आणि झोप. झोपू दे मला काढू दे रात्र कशी तरी जाऊ दे सकाळ. लेकरांसाठी आलोय तुझ्यासाठी नाही. 1:45 वाजल्या जवळजवळ आता. चला जाऊ दे मित्रांनो हे आमचं असंच चालत राहतं. झोप 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 झोप. रंग घेऊन गेलाय. बरं झालं आला ते काय. गप्प बस आता तू.